सो नमस्कार सर्वांना, माय सेल्फ सागर आणि आज आपण डिस्कस करणार आहेत एस बोर्डाचा क्लास 10चा सायन्स पार्ट 2चा पहिला चॅप्टर ज्याचं नाव आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. आता बघा लक्ष द्या, डायरेक्ट आपण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत आपण नेऊयात. बघा लक्ष द्या, हेरिडिटी म्हणजे काय आधी हे समजून घेऊयात. बघा, व्हॉट इज हेरिडिटी? द ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स म्हणजे पालकांकडून टू ऑफस्प्रिंग पाल्याकडं म्हणजे मुलाकडं येणे इज कॉल्ड हेरिडिटी. म्हणजे ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरिडिटी. अजून काही काही जणांना समजत असेल, इट्स ओके. आता बघा अजून थोडं लक्ष द्या. आता हे आहेत तुमचे पॅरेंट्स आणि हे आहेत तुम्ही ऑफस्प्रिंग आणि हे काय तर पॅरेंट्स. ठीक आहे. आता पॅरेंट्सकडून तुमच्यामध्ये येणारे कॅरेक्टर यालाच काय म्हणतात, हेरिडिटी. आता आपण बघा, आपण ऐकतो की तुझे डोळे जे तुझ्या वडिलांसारखे आहे, तुझं नाक जे आहे तुझ्या आईसारखं आहे, किंवा तुझ्या शरीराचा कलर जे आहे ते वडिलांसारखा आहे. असं आपण या गोष्टी आपण ऐकतो, ह्यालाच तर म्हणतात कॅरेक्टर्स. आणि हे जे कॅरेक्टर्स आहेत हे पॅरेंट्सकडून आपल्यामध्ये येतात. बट तुम्हाला एक प्रश्न पडायला पाहिजे की हे कॅरेक्टर पॅरेंट्सकडून आपल्यामध्ये येईल ह्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे? अशी कोणती गोष्ट आहे जी की पॅरेंट्सकडून कॅरेक्टर आपल्यामध्ये ट्रान्सफर करायली आहे, बरोबर आहे? सो ती कोणती गोष्ट आहे तर तिचं नाव आहे जीन. जीन ही गोष्ट करायली आहे की पॅरेंट्सकडून तुमच्यामध्ये कॅरेक्टर ट्रान्सफर करायली आहे. ओके, जीनचं फंक्शन तर कळालं की जीन पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगमध्ये कॅरेक्टर पाठवायचं काम करते. अजून काय काम करते जीन? तर जीन एक मेमरी कार्ड सारखे, ज्यात तुम्ही कसे दिसता, कसे वागता, कसे बोलता, तुमच्या शरीराचा कलर कोणता, या सगळ्या गोष्टी आहे का ह्या जीनमध्ये असतात लपलेल्या. एक कोडेड फॉर्ममध्ये म्हणू शकतात किंवा एक मेमरी कार्ड सारखे भरलेल्या असतात. ठीक आहे. आता जीनचे फंक्शन तर कळाले, पण ही जीन नेमकी असते तरी कुठं, ही पण गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे, बरोबर आहे? आता आपण त्या गोष्टीकडे वळूयात की जीन नेमकी असते कुठं. एकदम बेसिकपासून इथून पण मी सुरुवात करतो. बघा लक्ष द्या, हो का, जीन इज द सेगमेंट ऑफ DNA. आता जीन काय तर एक सेगमेंट ऑफ DNA. तुम्हाला DNAचा लॉंग फॉर्म सांगतो काय, बघा, डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड, हे DNAचा लॉंग फॉर्म, डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. आता DNA कुठं असते? आता बघा, जीन आपल्याला कळवायचं आहे कुठे आहे, पण जीन कुणाचा सेगमेंट आहे तर DNAचा सेगमेंट आहे. म्हणजे एवढं तर कळालं तुम्हाला की आता आपल्याला DNA आधी शोधावं लागेल, कारण DNAचा घटक तर जीन आहे. मग आता DNA कुठे आहे, बरोबर आहे? आता DNA कुठे आहे आपण हे पाहूया. बघा लक्ष द्या, बघा लक्ष द्या. आता बघा कॉन्सेप्ट काय म्हणते. आता हे तुमची सेल, काय सेल, ह्युमन सेल. आणि या सेलमध्ये काय, हा आहे न्यूक्लियस. काय याचं नाव, न्यूक्लियस. आता मी काय करतो, या न्यूक्लियसला आहे का थोडंसं झूम करतो. आता झूम केलं का, हे का हा न्यूक्लियस, आणि मला इथं एक्स आकाराचे स्प्रिंग सारखे दिसत आहेत पहा, बरोबर आहे? अजून मी ह्याला झूम करतो. आता बघा, ह्यांना काय म्हणतात, ह्यांना म्हणतात क्रोमोझोम. काय म्हणतात, क्रोमोझोम, बरोबर आहे, क्रोमोझोम. ठीक आहे. आता मी जेव्हा ह्यांना झूम करतो तेव्हा आहे का मला इथं छोटे 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 बॉल्स दिसत आहेत. आणि या बॉल्समध्ये आहे का हे स्प्रिंग हे केलेले आहेत, गुंडाळलेले आहेत, हे का नाही? सो हे जे बॉल्स आहेत ह्यांना म्हणतात सेंट्रोझोम. काय म्हणतात, सेंट्रोझोम. आणि हे जे स्प्रिंग आहे हेच आहे आपला DNA, जे आपण सापडू लागलोत, जे की आहे DNA. आता अजून काय करतो मी, ह्या DNAला अजून थोडं झूम करतो, म्हणजे अजून कसं, म्हणजे आपल्याला जीन कळल की जीन कुठे आहे DNAमध्ये. आपण काय शिकलं की DNAचा सेगमेंट आहे जीन, बरोबर आहे? सो बघा आता लक्ष द्या की जीन कुठे आहे आणि DNAचा स्ट्रक्चर बी समजून घेऊया, कारण पुढे चलून आपल्याला याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. आता बघा, हे आहे DNAचं स्ट्रक्चर. हे जे तुम्हाला काड्या दिसत आहेत ह्याला म्हणतात स्ट्रँड. काय म्हणतात, स्ट्रँड. आणि ह्या ज्या काड्यामध्ये ज्या जॉईंट व्हायला हे बघा रेड कलरच्या, ह्याला म्हणतात न्यूक्लिओटाईड. काय म्हणतात, न्यूक्लिओटाईड. न्यूक्लिओटाईडविषयी आपण एक सविस्तर बघणारच आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्या जॉईंट करणाऱ्या ज्या दोन स्ट्रँडला ज्या या तारा आहेत किंवा काड्या आहेत त्यांचं नाव काय आहे तर न्यूक्लिओटाईड.
आता आपण काय म्हणलो होतं की जीन इज द सेगमेंट ऑफ DNA. आता बघा, मी आता हे आपला DNA आणि DNA मध्ये हा जो एवढा सेगमेंट दिसतोय तुम्हाला, याचं नाव आहे जीन. काय नाव आहे याचं? जीन. बराबर आहे. आता बघा, तुम्हाला काय क्लिअर झालं की हेरिडिटी म्हणजे काय? ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इज कॉल्ड हेरिडिटी. पण हे हे एवढं करायला, कॅरेक्टर ट्रान्सफर करायला रिस्पॉन्सिबल कोण आहे? रिस्पॉन्सिबल आहे DNA, सॉरी जीन. बराबर आहे. DNA पण म्हणू शकतात आपण, तसं काही हे नाही आहे. पण मोस्टली रिस्पॉन्सिबल कोण आहे? ज्याच्याकडे आपली इन्फॉर्मेशन आहे, जीन. पण जीन नेमका कुठं आहे? तर जीन इज द सेगमेंट ऑफ DNA. मग आता DNA कुठे बघायचं असतं? ही आहे सेलमध्ये हा न्यूक्लियसमध्ये काय? क्रोमोझोममध्ये हे स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर कोण आहे? तर DNA ला मी झूम केलं तर आपण बघू शकतो की हा जो सेगमेंट आहे हा आहे जीन. आता एवढं कळालं. आता आपण नेक्स्ट टॉपिककडे वळूयात. आता पुढचं टॉपिक जे आहे का ते प्रोटीन सिंथेसिसवर आहे. आता आपण खरं आपल्या टेक्स्टबुकमध्ये जाणार आहे. आता मी काय केलं की आपले जे बेसिक कॉन्सेप्ट होते तेवढे क्लिअर केले. आता आपल्याला वळायचं आहे की व्हॉट इज प्रोटीन सिंथेसिस. बराबर आहे. मग प्रोटीन सिंथेसिसमध्ये काय होतं, कशा प्रोसेसेस होतात हे पण आपण बघणार आहेत. आणि टेक्स्टबुकचे काही पॅसेजेस पण दिलेत, जेणेकरून कसं होईल तुम्हाला अजून सोप्या होतील गोष्टी. बराबर आहे. ओके. हाऊ प्रोटीन सिंथेसिस ऑकर. आधी ही गोष्ट लक्षात घे की सिंथेसिस म्हणजे काय? सिंथेसिस म्हणजे तयार होणे. सिंथेसिस म्हणजे, आता बघा प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय? प्रोटीन तयार होणे. बराबर आहे. आता बघा मी काय करतो, एक आता हे बघा, आता हे 2 स्टँडर्ड जे असते, हा आहे आपला DNA आणि हा एक स्ट्रँडचा जो असतो त्याला म्हणतात RNA. या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा लक्षात, हे DNA हा आहे RNA. आता आपल्याला शिकायचं आहे की न्यूक्लियोटाईड म्हणजे नेमकं काय? तर न्यूक्लियोटाईड ह्या अशा गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये ही इन्फॉर्मेशन स्टोअर आहे की प्रोटीन सिंथेसिस कसं करायचं आहे, की प्रोटीन सिंथेसिस एक कोडेड फॉर्ममध्ये हे इन्फॉर्मेशन स्टोअर आहे ह्या न्यूक्लियोटाईडमध्ये. आता या न्यूक्लियोटाईडचे आहेत का 4 प्रकार पडतात. एक आहे 4 प्रकार म्हणजे, आधी ही गोष्ट समजून घ्या की DNA मध्ये आणि 4 टाईप पडतात. आता 4 टाईप कोणते आहेत? तर ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन अँड थायमिन. पण हे कुणामध्ये पडतात? तर हे DNA मध्ये पडतात. आणि त्याच्याच अपोजिट जेव्हा आपण RNA कडे जाऊ तर RNA मध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरासिल आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा की RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी युरासिल असते आणि DNA मध्ये थायमिन असते. एकदम या गोष्टी लक्षात ठेवा की RNA मध्ये युरासिल आहे आणि DNA मध्ये थायमिन आहे. बट आता आपण पाहिलं होतं की हे एक आणि हा दुसरा स्ट्रँड जे होता, लाईक हे जेव्हा एकत्र यायचे तेव्हा ह्यांच्या अशा जोड्या बनायच्या. बराबर आहे. पण ह्यांची जी लिंकिंग आहे यात पण एक रिदम आहे, ही पण गोष्ट लक्षात घ्या. आता बघा, ही एक न्यूक्लियोटाईड समजा हे ॲडेनिन, हे थायमिन आणि हे ग्वानिन आणि हे सायटोसिन, हे यांचा क्रम आहे की समजा ॲडेनिन आहे तर ते सतत थायमिनला चिटकणार आणि जे ग्वानिन आहे ते सतत सायटोसिनला चिटकणार. तसंच इथं बघा, आता ॲडेनिन आणि इथं आता बघा RNA मध्ये थायमिनच्या ऐवजी काय? युरासिल. मग ॲडेनिन युरासिलला चिटकणार आणि ग्वानिन जे आहे ते सायटोसिनला चिटकणार. एवढं कळालं? एवढं क्लिअर आहे? जायचं पुढं. आता बघा, आता अजून थोडासा डीप पार्ट येते. एकदम बेसिकपासून मी सांगितलं आहे. न्यूक्लियोटाईड एकदा समजून घेऊयात. परत एकदा मी सांगू हो का? न्यूक्लियोटाईडचे 4 प्रकार DNA मध्ये आणि RNA मध्ये. DNA मध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन आणि RNA मध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि फक्त थायमिनच्या ऐवजी इथं काय असतंय? युरासिल. ह्यांची जोडी कशी लागती? A ला T चिटकते, G ला C चिटकते. आणि RNA मध्ये कसं? A ला U चिटकते, G ला C चिटकते. ATGC, RNA मध्ये AUGC. बघा एवढं लक्षात ठेवा की ATGC, तुम्ही असं हे क्रम तर लक्षात ठेवा, ATGC. बरोबर आहे. तर तुम्हाला कळतंय की आता RNA मध्ये तर थायमिन नाहीच आहे, मग काय युरासिल. मग तुम्हाला हे क्रम तर ऑब्विसली लक्षात येते जेव्हा तुम्ही कोणत्या RNA ला बघतात. बरोबर आहे. ओके, एवढा कन्सेप्ट झाला.
आता प्रोटीन सिंथेसिसची आपण अजून एक स्टेपकडे वळालो, हळूहळू हळूहळू बघू. एकदम शांत डोकं ठेवा, शांत प्रकारे नॉलेज जाऊ द्या. ठीक आहे. आता बघा, पहिली जी प्रोसेस आहे त्याचं नाव आहे ट्रान्सक्रिप्शन. काय नाव आहे? ट्रान्सक्रिप्शन. आता होत आहे कसं की हा आहे RNA, बराबर आहे. आणि या RNA, आता हा जो RNA हा न्यूक्लियसमध्ये फिरत असतो. आता बघा, मी तुम्हाला क्रोमोझोम्स काढून दाखवले होते ना, तर बाजूला RNA पण असेच फिरत असते. ठीक आहे. आता मी काय करतो, हा जो DNA आहे, ह्या DNAची ही जी जीन आहे, मी ह्याला ओढतो दोन्ही साईडनं. समजा हे अशा आकाराची होती, मी ह्याला ओढलं आणि हिचा आकार जे हे तुम्ही बघू शकता की एवढा मोठा झाला. पण हे मी का करतोय? कारण मला प्रोटीन सिंथेसिस करायचे, मला अमायनो ॲसिड बनवायचे. आता अमायनो ॲसिड काय सांगतो, एकदम शांतीत सांगतो. आधी छोट्या स्टेप आधी कंप्लीट करून घेऊयात, बरोबर. आता हा काय, तर हा आहे RNA. आता हा जो RNA हा या मोठ्या म्हणजे जीनमध्ये काय करतो, एंटर करायला आहे. ठीक आहे. ह्याने काय केलं, एंटर केलं. आता ही गोष्ट लक्षात ठेवा की ही जे DNA आहे, DNA मी सांगितलं की तुमची इन्फॉर्मेशन कोडेड फॉर्ममध्ये आहे. प्रोटीन सिंथेसिस कसं करायचं हे एका कोडेड फॉर्ममध्ये ह्या DNA दिलेलं आहे. आणि ते कोडेड फॉर्म कॉपी पेस्ट करायचं काम RNA करतं आहे. ठीक आहे. आता हा RNA आला, ह्याने आता बघा, ह्याने पण बरोबर रिदममध्ये चिटकलं बघा. CG AU AU AT GC GC AU AT बरोबर चिटकला का? आता चिटकतंय आणि त्याच्यातून ही इन्फॉर्मेशन घेतं. ओके. आता ह्याने काय केलं की इन्फॉर्मेशन घेतली न्यूक्लियोटाइड्स करून, आणि हा बाहेर निघाला इन्फॉर्मेशन घेऊन. जी कोडेड फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन होती ती त्यानं घेतली आणि आता बाहेर आला. ठीक आहे. आता यानं बाहेर आलं तर ह्याच्याकडं इन्फॉर्मेशन आहे, आणि ह्या इन्फॉर्मेशनने आता बघा, नॉर्मली काय करतं, आपल्याकडे इन्फॉर्मेशन आली की आपण दुसऱ्याला देतो. काय कपटे लोक देत नाहीत, असो त्यांचा विषय सोडा. पण आपल्याकडे जर काही इन्फॉर्मेशन आली जे की महत्त्वाची आहे, तर आपण देतो. तर आपण कोण झालो, मॅसेंजर झालो. आपण एक मॅसेज पाठवलं ना समोरच्याला. मग तसंच हे त्याच्यामुळं काय होतं, आता ह्या RNAकडे तर इन्फॉर्मेशन आहे, आणि ऑब्विसली ह्याला पुढे सोडून जर मला प्रोटीन सिंथेसिस करायचं तर ह्याला दुसऱ्याला ती इन्फॉर्मेशन कोडेड फॉर्ममधली द्यावी लागणार आहे, बराबर आहे. किंवा ती कोडेड फॉर्म तुटू शकतात, बराबर आहे. सो त्याच्यामुळं मी आता ह्याला काय म्हणतात, तर mRNA. काय म्हणतात? mRNA. mRNAचा लॉंग फॉर्म काय, तर मॅसेंजर RNA म्हणजे रायबो न्यूक्लिक ॲसिड. RNAचा लॉंग फॉर्म काय, रायबो न्यूक्लिक ॲसिड. आता हे काय झालं, मॅसेंजर RNA जो की बाहेर आला आहे आपल्या ट्रान्सक्रिप्शन प्रोसेसमधून. ठीक आहे. एवढं कळालं. आता बघा, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रोटीन सिंथेसिस कुणा थ्रू करायचं आहे, DNA थ्रू. करवणारं कोण आहे, RNA, बराबर. RNA तर आत जाऊन बाहेर यायला. सो या ज्या प्रोसेस आहे की करायचं आहे आणि करवणारा, यांच्यामध्ये जी प्रोसेस होईल आहे, ह्याच प्रोसेसला म्हणतात सेंट्रल डोग्मा. काय म्हणतात, सेंट्रल डोग्मा. बघा, आता काय करू, एवढा तुम्हाला कन्सेप्ट समजला ना. आता आपण टेक्स्टबुक एकदा वाचून घेऊया, जेणेकरून अजून थोडं क्लिअर आहे. बघा, विथ द हेल्प ऑफ RNA द जीन प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ DNA participate in the functioning of cell and there be control the structure and function of the body. Okay. Information about protein synthesis is stored in DNA. बघा, DNA मध्ये stored असते. And synthesis of appropriate protein as per requirement is necessary for body. आता बघा, शरीरासाठी प्रोटीन लागणारच आहे, कारण मसल बिल्डिंग करायची. समजा तुम्हाला कुठली इजा झाली तर ती नीट करायची, तर प्रोटीन ऑब्वियस आहे की त्या गोष्टी लागणारच आहेत, बरोबर. त्याच्यामुळे तुम्हाला सिंथेसिस त्या प्रोटीन करावं लागणार, त्याच्यामुळे तरी प्रोसेस होईल आहे. जर गरजच नसली असेल तरी प्रोसेस झालीच नसती, बरोबर आहे. ठीक आहे. दीज प्रोटीन आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू RNA. बघा, DNA थ्रू RNA. दिस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. मी आत्ता जे सांगितलं का तुम्हाला, सेंट्रल डोग्मा, हे तसं आहे. आता बघा, हा mRNA. बघा, mRNA इज प्रोड्युस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन DNA.
only one of the two strand of DNA is used in the process. हे बघा, वन ऑफ द टू स्ट्रँड ऑफ DNA युज्ड इन द प्रोसेस. द वन ऑफ द म्हणजे बघा एवढाच भाग आपण यूज केला हे एवढा, हे वन ऑफ द टू स्ट्रँड ऑफ DNA इज युज्ड इन दिस प्रोसेस हे सांगते. हे द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA बिंग प्रोड्युस्ड इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी टू DNA. हे बघा, ए ला यू, ए ला यू, ए ला टी, सी जी, सी जी, ए यू, टी, टी यू, सी जी, असं म्हणजे एकदम काय असणार कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय अपोजिट, काय अपोजिट. ओके. बिसाइड देअर इज अ युरासिल इन RNA इन्स्टेड ऑफ थायमिन. कोण आहे? युरासिल आहे. एक सेकंड. बिसाइड देअर इज अ युरासिल इन RNA इन्स्टेड ऑफ थायमिन. मी इथं आधी तुम्हाला सांगितलं बघा एक कन्सेप्ट. युरासिल असते कशात? RNA मध्ये, आणि DNA मध्ये काय? थायमिन. हे बघा आपण इथं बी केलं बघा, इथे युरासिल युरासिल युरासिल, इथं बी युरासिल युरासिल. कारण थायमिन कशात असते? DNA मध्ये, आणि युरासिल कशात? तर RNA मध्ये. ओके. दिस प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. ही जी RNA पासून जे mRNA तयार झालंय, हे जे सिंथेसिस झालंय RNAचं, यालाच काय म्हणतात? ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतात? ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे सर. ओके दादा, झालं. आता ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस तर झाली. आता अजून एक पुढची प्रोसेस आहे. आता ह्या mRNAची पुढची प्रोसेस पाहूयात की पुढे याच्यासोबत काय होतं आहे. कारण मला बनवायचे प्रोटीन, बरोबर आहे, आणि तसं तुम्हाला अमायनो ॲसिड जसं सांगतो मला, आता इथे तुम्हाला कळून जाईल की व्हॉट इज अमायनो ॲसिड आणि काय गोष्टी घडल्या. ठीक आहे, चला पुढे बघा, लक्ष द्या. आता हा जो mRNA आहे काय इथला न्यूक्लियसमधला, हा mRNA जातो सायटोप्लाझममध्ये. आणि एक गोष्ट लक्षात द्या, हा सायटोप्लाझममध्ये जातो. आणि इथं काय आहे तर रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ह्याला का म्हणतात? कारण हे थोडं रफ सरफेस आहे. आणि ह्याचा रफ असण्याचं कारण काय आहे की ह्याच्या अंगावर आहेत असे रायबोझोम आहे ह्याच्या अंगावर, त्याच्यामुळे ह्याला रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम म्हणतात. आता समजा ही आपला mRNA जे ते बाहेर आला, सायटोप्लाझममध्ये आला, आणि हे रायबोझोम बी ह्याच्याकडे येते. ठीक आहे. आता कारण आता प्रोटीन सिंथेसिस, आता बघा प्रोसिजर कशी होती बघा. आता लक्ष द्या. आता हा आहे आपला mRNA. काय हा? mRNA. ओके, व्हाईट कलर घेतो मी अजून थोडं आपल्याला विजिबल होईल. ओके, हा आहे mRNA. आणि आता बघा लक्ष द्या. आता tRNA जे आहे ह्याला म्हणतात tRNA. हे जे तुम्हाला दिसायलेत का ह्याचे चिटकलेले बॉन्ड, हे आहे आपला tRNA. ठीक आहे, एवढं कळालं की हा काय? tRNA. आता बघा हे न्यूक्लियोटाइड आहेत आणि हा आहे आपला tRNA. तर tRNA mRNAला पाहिलं आणि tRNA ह्यांच्यावर अटॅच झाला. आता बघा tRNA जे ह्याच्याकडं 3 न्यूक्लियोटाइड असतात आणि ते असे अटॅच होतात बघा, दिसायलेत का तुम्हाला? एक tRNA 3 न्यूक्लियोटाइडला कव्हर करायला आहे. त्याच्यामुळे हे जे 3 ह्याचं आहे ह्याला काहीतरी नाव आहे. ह्याला म्हणतात ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणतात? ट्रिपलेट कोडॉन. बरोबर आहे. आणि हे ट्रिपलेट कोडॉन एक अमायनो ॲसिड बनवतात बघा. अमायनो ॲसिड आला बघा, हे ट्रिपलेट कोडॉन एक अमायनो ॲसिड बनवतात. पण यासाठी एका गोष्टीची मदत लागते, ते म्हणजे रायबोझोम. आता बघा लक्ष द्या. आता ह्याने ट्रिपलेट कोडॉन म्हणजे ट्रिपलेट कोडॉन है ना, tRNA आले आणि ह्यांनी ही जी कोडेड फॉर्ममध्ये जी इन्फॉर्मेशन आहे, मी जे म्हणलो तुम्हाला की कोडेड फॉर्ममध्ये आहे ही RNAवर इन्फॉर्मेशन, ही ह्यांनी डिकोड केली. काय केली? डिकोड केली ही इन्फॉर्मेशन, आणि त्याच्यातून एक अमायनो ॲसिड तयार झाला. आता पुढे जायचं मग हा जो tRNA हा पुढे जातो आणि त्यासोबतच हा रायबोझोम बी पुढे जातो. आणि सॉरी, हा पुढे जात नाही, एक सेकंड, अजून एक tRNA लागतो आणि अजून एक अमायनो ॲसिड बनवतो, आणि हा जो रायबोझोम आहे हा पुढे जातो. नंतर अजून एक tRNA येणार, हा इथं चिटकणार, आणि अजून एक अमायनो ॲसिड भेटणार, आणि हा रायबोझोम इथं येणार ऑब्वियसली. नंतर अजून हा रायबोझोम पुढे जाणार, अजून एक tRNA लागणार,
आणि अजून एक अमायनो ॲसिड भेटणार. पण ही गोष्ट लक्षात घ्या की हे जे अमायनो ॲसिड बनत जाईल ह्यांचं लिंकिंगचं जे काम आहे का हे रायबोझोम करते. ह्यांच्यासोबत रायबोझोम ह्यांचे लिंकिंगचं काम करते. आता बघा हे अमायनो ॲसिड हे अमायनो ॲसिड हे सगळे एकत्र आले. समजा हे एक अमायनो ॲसिड, हे 2, 3, 4, 5, 6 हे 6 अमायनो ॲसिड आले, बरोबर आहे. आणि ह्यांच्यामधला बॉन्ड काय आहे तर ह्या बॉन्डचं नाव आहे पेप्टाइड बॉन्ड. काय नाव आहे या बॉन्डचं? पेप्टाइड बॉन्ड. बरोबर आहे. एवढं क्लिअर झालं की अमायनो ॲसिड कसा बनला आणि हे काय आहे तर पेप्टाइड बॉन्ड. आता बघा लक्ष द्या. आता हे जे आपले अमायनो ॲसिड बनलेत हे एकदम असे गठ्ठ्यात येतात असे आणि हे प्रोटीन बनवतात. झालं, संपला कॉन्सेप्ट. एवढाच होता. बघा लक्ष द्या, अजून एकदा सांगतो मी की हे प्रोटीन बनवतात. ठीक आहे, एवढं कळालं. आता आपण काय करूयात बघा, लक्ष द्या. आता अजून एकदा सांगतो तुम्हाला, जर एखाद्या वेळेस हे होत असेल, प्रॉब्लेम होत असेल तर अजून एकदा सांगतो. बघा लक्ष द्या. हे न्यूक्लिओटाईड mRNAचे आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर कोडेड फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन आहे आणि मला ही इन्फॉर्मेशन डिकोडेड करायची आहे. तर मी अटॅच करतो ह्याच्यावर TRNA हे मला इन्फॉर्मेशन ह्याच्यातली डिकोड करून एक अमायनो ॲसिड देणार आहेत. त्याच्यामुळं ह्यांना 3 न्यूक्लिओटाईडच्या ग्रुपला ट्रिपलेट कोडॉन म्हणले आणि तिथून काय भेटायला मला एक अमायनो ॲसिड. असेच मी अजून TRNA लावणार एक अमायनो ॲसिड गोळा करणार. पण ह्या प्रत्येक अमायनो ॲसिडला मला लिंक पण करायचं आहे. त्यासाठी मला रायबोझोमची गरज लागते, बरोबर आहे. सो रायबोझोमला ऑब्व्हियसली RNA पण म्हणतात, ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि हे रायबोझोम जे आहेत ते मी TRNA सोबतच मूव्ह करालो जेणेकरून ह्या दोघांची लिंकिंग व्हावी. ह्या दोघांची लिंकिंग समजा इकडे अमायनो ॲसिड आहे, ह्या दोघांची लिंकिंग अशी लिंकिंग करत करत अशी साखळी बनती आणि ही साखळी एकदा असं गुच्छात येऊन एक प्रोटीन तयार करते. म्हणजे प्रोटीन कशाचं बनलेलं आहे तर ते अमायनो ॲसिडचं बनलेलं आहे. आणि ह्या 2 अमायनो ॲसिडमध्ये जे बॉन्ड आहे त्याचं नाव काय आहे, हे कशा थ्रू चिटकले तर त्याचं नाव आहे पेप्टाइड बॉन्ड. काय नाव आहे त्याचं? पेप्टाइड बॉन्ड. एवढं कळालं? ओके. आता आपण टेक्स्टबुककडे वळूया की टेक्स्टबुक काय म्हणाली. बघा लक्ष द्या. द mRNA फॉर्म्ड इन द न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझममध्ये आलं. इट ब्रिंग्स अ कोडेड मॅसेज फ्रॉम DNA मधून त्यांनी कोडेड मॅसेज जसा तसा आणला. द मॅसेज कंटेन द कोड्स ऑफ अमायनो ॲसिड. आता हे मॅसेज जेव्हा डिकोड होतील तेव्हा काय तयार होणार आहे? अमायनो ॲसिड, बरोबर आहे. द कोड ऑफ ईच अमायनो ॲसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लिओटाईड. बघा 3 न्यूक्लिओटाईडपासून तर एक अमायनो ॲसिड बनायला आहे. इट इज कॉल्ड अ ट्रिपलेट कोडॉन आणि ह्यालाच काय म्हणतात? ट्रिपलेट कोडॉन. एवढं कळालं? ओके. अजून टेक्स्टबुकमध्ये पुढचं एक थोडंसं दिलं आहे ते एक बघून घेऊया. ओके. बघा लक्ष द्या. ईच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. गोष्टी लक्षात घ्या. मी एवढंसं काढलंय म्हणजे असं नाही आहे की हे इथपर्यंत संपतंय. असे न्यूक्लिओटाईड हजारो असणार आहे, ट्रिपलेट कोडॉन हजारो असणार आहेत, बराबर आहे. खूप मोठं असणार आहे हे स्ट्रक्चर. ॲज पर द मॅसेज ऑन mRNA अमायनो ॲसिड आर सप्लायड बाय TRNA. कुणी सप्लाय केलं? TRNA अमायनो ॲसिड. आणि इन्फॉर्मेशन कुणी? TRNA ही इन्फॉर्मेशन डिकोड केली आणि काय तयार केलं तर अमायनो ॲसिड. फॉर धिस पर्पज TRNA हॅज अँटीकोडॉन हॅविंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू कोडॉन ऑन mRNA. एवढं कळालं? धिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. बघा TRNA हॅज अँटीकोडॉन हॅविंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू द कोडॉन ऑन mRNA. दिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. TRNA हे जे दिसतात का तुम्हाला, हे पांढऱ्या कलरचे न्यूक्लिओटाईड हे आहेत अँटीकोडॉन. म्हणजे A ला T, U ला A, बरोबर आहे, G ला C, G, C हे आहेत अँटीकोडॉन. आणि हेच इन्फॉर्मेशनचे काय करायलेत? डिकोड करायलेत आणि काय बनवून द्यायलेत? अमायनो ॲसिड. आणि याच प्रोसेसला काय म्हणतात? ट्रान्सलेशन. काय म्हणतात? ट्रान्सलेशन. ओके. द अमायनो ॲसिड ब्रॉट
brought in by tRNA are bonded together by peptide bond. बघा हे दोन अमायनो ॲसिड पेप्टाइड बॉन्ड चिटकले, बरोबर आहे, विथ द हेल्प ऑफ RNA. कुणाच्या मदतीनं? RNAच्या मदतीनं. ड्युरिंग धिस प्रोसेस द रायबोझोम कीप्स ऑन मुव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड. बघा रायबोझोम सतत मूव्ह करणार आहे. tRNA आला मूव्ह केला, tRNA आला मूव्ह केला, बरोबर आहे. रायबोझोम म्हणजे आपला RNA. बरं बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. ओके, दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. हे जे मूव्ह करायला आहे 3 ट्रिपलेट कोडॉनच्या अंतरानं, ह्यालाच म्हणतात काय? तर ट्रान्सलोकेशन. काय म्हणतात? ट्रान्सलोकेशन. ठीक आहे, ओके. पुढे जाऊयात. सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. बघा असे आता हे असे गुच्छाने येणार आणि काय बनवणार? एक कॉम्प्लेक्स प्रोटीन. एक मिनिट, हे प्रोटीन झालं. आता असेच अजून येणार, समजा अजून एक वेगळं अमायनो ॲसिडचं असलं प्रोटीन आहे, मग हे एकत्र येऊन एक कॉम्प्लेक्स प्रोटीनचं स्ट्रक्चर बनवणार. हे म्हणता येते. दीज प्रोटीन कंट्रोल व्हेरियस फंक्शन इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर ॲपिअरन्स टू. हे जे प्रोटीन आहेत ते फंक्शन बॉडी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तर करतात, आणि त्यांचं जे कसं ॲपिअरन्स आहे, ते कसं दिसतात, हे बी त्याच्यावर निर्भर करतं आहे. आपण बघा रील्समध्ये व्हिडिओज बघतो की माय बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. तर ते बॉडी ट्रान्सफॉर्मेशन व्हायचं मेन कारण जे हे प्रोटीन आहे. जर तुम्ही आता बघा प्रोटीन काय करते, तुमच्या शरीरातलं फॅट कमी करते आणि तुमचं ॲपिअरन्स अजून थोडं असं मस्क्युलाईन, एकदम असं पॉवरफुल करते. आणि तुमच्या मसल्स वाढीमध्ये पण प्रोटीनचा खूप मोठा हात असते. त्याच्यामुळं बघा ह्यांनी काय म्हणले, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर ॲपिअरन्स टू, ते कसे दिसतात हे सुद्धा प्रोटीनवरच डिपेंड करते, बरं का, एवढं लक्षात ठेवा. ओके, आता हा पार्ट झाला आपला. आपण प्रोटीन सिंथेसिसचा पार्ट एकदम शांततेत प्रॉपर कन्सेप्टनं क्लिअर केलं. आता आपल्याला वळायचं म्युटेशनमध्ये. न्यूक्लिओटाईड तुम्हाला मी सांगितलं ना, न्यूक्लिओटाईड सांगितलं. आता आपल्याला काय करायचं की म्युटेशन बघायचं की व्हॉट इज म्युटेशन. म्युटेशन म्हणजे नेमकं काय होतं. आता बघा लक्ष द्या, एवढा कन्सेप्ट आणि एकदा सायंटिस्टचा कट्टा आपण कंप्लीट करूयात, एवढंच करूयात, मग काय नाही लेक्चरला एंड करूयात. मग बघा लक्ष द्या, हा काय मेन सिक्वेन्स आहे. ठीक आहे, या मेन सिक्वेन्समध्ये समजा मी एवढा जे पार्ट आहे ते काढतो आणि त्याऐवजी दुसरा पार्ट ॲड करतो. समजा हे पार्ट ॲड केला मी याऐवजी, बघा सिक्वेन्स चेंज झाला. TCG होता, GAT झाला, TCG बाजूला निघाला. याच गोष्टीला म्हणतात की न्यूक्लिओटाईडच्या त्या चेनमध्ये चेंज येणे, कोडॉनमध्ये चेंज येणे, ट्रिपलेट कोडॉन म्हणून टाकूत आपण, कोडॉनमध्ये चेंज येणे, याच गोष्टीला म्हणतात म्युटेशन. काय म्हणतात? म्युटेशन. द चेंज इन अ न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स ऑफ अ DNA इज कॉल्ड अ म्युटेशन. आता हे म्युटेशन फक्त एकाच कोडॉनचं झालंय म्हणून नॉर्मल आहे. पण समजा असं होतंय की हे जे कोडॉन आहेत अजून 2-4 कोडॉनचं होत आहे, समजा ह्याचं पण झालं, ह्याचं पण झालं, तर मग अवघड आहे. एवढं जर तुमच्यामध्ये चेंजेस होत असेल तर ऑब्व्हियसली आहे तुम्हाला काही ना काहीतरी आजार होणारच आहे. ठीक आहे, एवढं कळालं. आणि तेच आजाराचं जसं की एक एक्झाम्पल आहे सिकल सेल ॲनेमिया. सिकल सेल ॲनेमियाची केस कशी आहे माहिती आहे का? तुमची सेल अशी असते, RBC आहे ही, RBC रेड ब्लड सेल, तुम्ही ऐकलं असेल, आधी अभ्यास केला असेल तर. ही RBC आहे आणि ह्याचा जो आकार आहे हा असा होतो, हे बघा प्लेटसारखा. ह्याला म्हणतात सिकल सेल ॲनेमिया डिसीज होते. सिकल सेल ॲनेमिया कशामुळं? जेव्हा म्युटेशन्स होतात जास्त प्रमाणात, मायनर होऊ शकतात, मायनर कुणाच्या बॉडीमध्ये होतात, बट असे जर काही म्युटेशन झाले तर आजार होतात. बघा आता टेक्स्टबुक एकदा वाचून घेऊ म्हणजे अजून थोडं समजून जाईल. ओके, लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्फ ड्यू टू जीन्स ओनली. हां, आधीच आपण पहिल्याच स्लाईडमध्ये बघितल्या त्या गोष्टी. सम ऑफ दोज जीन आर ट्रान्समिटेड टू द नेक्स्ट जनरेशन विदाउट एनी चेंजेस. काय काय जणांमध्ये त्या जीन्स चेंज होतात, जशाला तशा ट्रान्सफर होतात पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. बरं, ड्यू टू दिस सम कॅरेक्टर ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग. हो, ऑब्वियस आहे,
जशाल तसे जर जीन ट्रान्सफर झाले तर काही कॅरेक्टर येणारच आहे जशाल तसे. ओके. हावेवर समटाईम्स सडन चेंज ऑकर इन दोज जीन्स. काही काही वेळेस काय होते, हे जीन्स तर जायलेत पण ह्यांच्यामध्ये काहीतरी चेंज होते, काहीतरी म्युटेशन होते. आता आता कसं झालं आपलं तसंच. आता बघा, समटाईम्स एनी न्यूक्लिओटाइड ऑफ द जीन चेंज इट्स पोझिशन दॅट कॉजेस अ मायनर चेंज विथ इज नथिंग बट द म्युटेशन. ह्यालाच काय म्हणतात, म्युटेशन. एवढं कळालं. आता बघा, सम म्युटेशन मे बी मायनर बट सम मे बी कन्सिडरेबल, म्हणजे त्याला कन्सिडर केलं जाऊ शकते. मी आधीच काय म्हणले की हजारो ट्रिपलेट कोडॉनची मोठी चेन असणार आहे ही, आणि त्यात जर असलं छोटं मोठं म्युटेशन झालं तरी ओके, पण काय असं कन्सिडरेबल म्युटेशन झालं की ह्याचंही होईल ह्याचंही होईल ह्याचंही होईल तर मात्र अवघड आहे. त्यावेळी बघा, त्यावेळी काय होतं की हे जे म्युटेशन मे कॉज जेनेटिक डिसऑर्डर होतात आपल्याला, ज्याचं नाव आहे सिकल सेल ॲनेमिया. त्याच्या सारखे होऊ शकतात, लाईक सिकल सेल ॲनेमिया. अजून काही बरेच आहेत, मला वाटते ॲक्रोमेगाली वगैरे पण ह्याच्यात ॲड होतात. तरी अजून मी बघू, त्याचा आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये येत असेल तर त्याच्याविषयी पण आपण डिस्कस करू. पण एवढं लक्षात ठेवा की म्युटेशन झाल्यामुळे सिकल सेल ॲनेमिया होते. आपल्या टेक्स्टबुकमध्ये तर एवढंच दिलं आहे, अदरवाईज CBSE पॅटर्नमध्ये थोडंसं वेगळं असू शकतं. ठीक आहे. ओके. सो म्युटेशन कळालं आपल्याला. आता सायंटिस्ट कट्टाकडे एकदा वळूयात. तेवढं झालं बस, मग काही नाही, या लेक्चरला समाप्त करूया. बघा लक्ष द्या, सायंटिस्ट कट्टा. You know that the heredity is the transfer of biological character from one generation to another generation via genes. कितींदा आला, तीनदा रिव्हिजन झाले बघा आपले आत्ताच. ओके. ग्रिगॉर जॉन मेंडेल इज द पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. मॉडर्न जेनेटिक्स कुणी काढलं, ग्रिगॉर जॉन मेंडेलनं. एवढं कळालं. इट टूक अ लॉंग टाइम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. ओके. 1901. The reason behind the sudden change were understood due to the mutational theory of Hugo de Vries. ओके. म्युटेशनल थिअरी कोण दिली बघा, लक्षात ठेवा, 1901 ह्युगो डे व्हराइज. बरं. मीन वाईल इन 1902, मी मराठीच बोलतो हा, 1902 वॉल्टर सुटॉन ऑब्झर्ड अ पेअर ऑफ क्रोमोझोम इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर म्हणजे त्यांना पेअर ऑफ क्रोमोझोम सापडले असे, आणि अजून एक असं, हे असे पेअरमध्ये होते म्हणून. बरं ठीक आहे. असं कधी, 1902 मध्ये. अंटिल देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन, म्हणजे कुणाला माहीतच नव्हते क्रोमोझोम काय. बरोबर. रिसर्च स्टार्टेड इन द डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल व्हेन इट वॉज प्रूव्ड दॅट जीन्स कॅरीड वाय क्रोमोझोम. मी तसं स्ट्रक्चर सांगितलं का की क्रोमोझोममध्ये DNA मध्ये जीन, ते सांगायला. थ्रू विच इन 1944 trio of scientists Oswald Avery, Maclean McCarthy and Colin MacLeod proved that except virus, all living organisms have DNA as genetic material. बघा लक्ष द्या, या सृष्टीमध्ये जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्या सगळ्यांचा जेनेटिक मटेरियल जे ज्यात तुमची इन्फॉर्मेशन स्टोअर असती ते DNA. बट व्हायरस ही अशी गोष्ट आहे ज्याच्यात DNA नसते. ह्याच्यात कोण असते, ह्याच्यात असते RNA. कोण असतंय, RNA. एवढं कळालं. ह्या 3 साईडनं रिसर्च केली तेव्हा कुठं कळालं आपल्याला, 1944ला. कोण, ऑसवाल्ड अवेरी, मॅक्लिन मॅकॅर्थी, कॉलिन मॅक्लिओड. आता हे कसं 1 मार्काला प्रश्न येतात त्याच्यामुळं थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. 1961 द फ्रेंच जेनेटिक्स फ्रँकॉइस जॅकोब अँड जॅक मुनार्ड प्रपोज्ड अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ DNA इन बॅक्टेरियल सेलमध्ये जाऊन ह्यांनी तसं बरोबर प्रोटीन सिंथेसिस कसं होते काय होते पाहिलं. अजून ते आपल्या पुस्तकात नाही त्याच्यामुळं ते मी घेत नाही, फक्त तुम्हाला सांगतो. ओके. इट हेल्प टू अनकवर द जेनेटिक कोड हिडन इन DNA. बरं. There be the technique of recombinant DNA technology emerged which has vast scope in the field of genetic engineering. आता हे रिकॉम्बिनंट DNA म्हणजे कसं आहे माहिती आहे का, अच्छा जे आपले जेवढे खतं वगैरे जे दिसायलेत का तुम्हाला, सॉरी खतं नाही म्हणतात, जेवढं पीक वगैरे दिसायलेत का हे आपल्या रिकॉम्बिनंट DNAमुळे दिसायले. आता समजा की माझ्या शेतात जे की खूप सारे कीटक होत आहेत आणि ते मला आणि ती माझ्या पिकेला प्रॉपरली वाढू देत नाही आहेत. बरोबर आहे.
किंवा माझं पीक खूप कमी आहे, तर मी काय करणार, एक असा रिकॉम्बिनंट DNA माझ्या पिकांमध्ये टाकणार, माझ्या झाडामध्ये टाकणार, जेणेकरून जर किड्याने ते खाल्लं तर ते मरतील आणि माझं जे पीक आहे ते चांगलं येईल, प्लस मला त्याचा काहीच साईड इफेक्ट होणार नाही. ह्याला ह्याला म्हणते जेनेटिक इंजिनिअरिंग. हे जेव्हा तुम्हाला इंटरेस्ट आला या गोष्टीत तेव्हा तुम्ही शिका ऑब्विसली, पण खूप भारी आहे जेनेटिक इंजिनिअरिंग. बघू, जर आपल्याला जर पुढे चलून जर चांगले चॅप्टर भेटले तर यात मी डिस्कस करेलच, ऑब्वियस आहे. ओके. द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर डायग्नोस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर्स. ओके. प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल अँड प्लांट अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेस विच मायक्रोब्स आर युज्ड. ओके. एवढं कळालं, मी तेच सांगितलं तुम्हाला की पिकामध्ये किंवा प्राण्यांमध्ये पण काही काही जण वापरतात, ॲनिमल्समध्ये पण. आता समजा की मला घोडा, आता काही जण आता हायब्रिड बघा, हायब्रिड घोड्या आणि ह्याचं मिश्रण करतील ह्यानी हायब्रिडमध्ये. कुणाचं? घोड्याचं आणि गाढवाचं, आणि अजून एक ड्यूक म्हणून एक वेगळाच हे निघतंय, ड्यूक काय बोलते, ड्यूकच नाव आहे त्याचं, तशा प्रकारचा एक प्राणी येतं. सो ते पण होऊ शकते बघा, हायब्रिड वड्याची व्हरायटीज आहे ज्याच्यामध्ये पळण्याची ताकद पण आहे आणि त्याची हाईट पण कमी आहे. दोन्ही असल्यामुळे त्याच्यावर ओझं वगैरे आपल्याला प्रॉपर टाकतील, त्यासाठी असं काही काही जर लोक करतात. असो, एवढं कळालं. सायंटिस्ट कट्टा क्लिअर झाला, चांगल्या गोष्टी शिकायला भेटल्या, मजा आली. आता थोडंसं एकच छोटंसं एवढंच आहे, आपण थोडंसं हे मी उशिरा काढून ठेवला कारण हे मिक्स झाला तर उगं हे होईल त्याच्यात. आता बघा, डॉक्टर हरगोविंद खुराना, अ सायंटिस्ट ऑफ इंडियन ओरिजिन, हॅज मेड अन इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन इन डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन. म्हणजे जे ट्रिपलेट कोडॉन जे आपण बघितला का, त्याचा शोध कुणी काढला होता? डॉक्टर हरगोविंद खुराना. फॉर 20 अमायनो ॲसिड, 20 अमायनो ॲसिड. म्हणजे ह्यांनी न्यूक्लिओटाईड किती यूज केले असेल? पटकन सांगा बरं, किती न्यूक्लिओटाईड यूज केले असतील? 60 न्यूक्लिओटाईड. बरोबर आहे, 60 न्यूक्लिओटाईड यूज केले. ट्रिपलेट कोडॉन आहे ना यार, 20-60. फॉर धिस वर्क ही हॅज बीन अवॉर्डेड विथ द नोबल प्राईज. कधी? 1968. अलॉंग विथ टू अदर सायंटिस्ट. त्या दोघांचा आपल्याला कायच करायचं, आपल्या भारतातलं माणूस पुढे गेला, बस झालं, बस. सो डॉक्टर हरगोविंद खुरानाविषयी एवढं लक्षात ठेवा. चला, तब तक के लिए जय महाराष्ट्र. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये इव्होल्युशनच्या, ज्यात आपण अजून भारी भारी गोष्टी शिकूयात. धन्यवाद. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हां, सबस्क्राईब करून ठेवा.